शेतकरी दादा र सांगत हिरवं रान तुझं शेती मळ्याचं गाण मी गातोय आनंदान तुझं शेती मळ्याचं गाण मी गातोय आनंदान. राजू भाऊ नमस्कार. मी माणिक देशमुख हायटेक सीड्स कडून आलो आपल्याला संभाजीनगरला. तर सगळ्यात अगोदर तुमचं जे 5106चं जे प्लॉट्स पाहिला मी मक्याचा पूर्ण फिरून, तर मला खूप सुंदर असा 5106चा प्लॉट लावला. पण जरा तुमचा पूर्ण जरा परिचय द्या मला राजू भाऊ. आम्ही साहेब तुमचं पूर्ण नाव? राजू शिवाजी राठोड, गावाचं नाव? येवली, तालुका? हदगाव, जिल्हा? जिल्हा नांदेड. नांदेड. तर मला एक सांगा की हायटेकचं 5106 हे मक्याच्या वाणाची तुम्ही निवड कशी केली? निवड साहेब आम्ही आता हे हां 5106 आम्हाला दुसऱ्याकडे आवडलं, बर लावले बघल्या प्लॉट, हां त्याच्यामुळे आम्ही लागवड केली. 5106ची तुम्ही लागवड केली. अरे कारण तुम्ही म्हणताय की मी नेहमी साहेब मका लावत नव्हतो, हो हो. पण यावर्षी पहिल्यांदा लावली. तर लावली. पहिल्यांदा लावण्याचं काय कारण तुमचं, तुमच्या जमिनीच्या दृष्टीने? आता पहिल्यांदा साहेब आम्ही अगोदर सगळं ज्वाऱ्या, हां कापूस हां हेच पीक घेत गेले आम्ही. बरोबर आहे. आता आम्हाला एक नाही प्लॉट चेंज करण्यासाठी बरोबर आहे. मका लागवड केली. करेक्ट. नेहमी तुम्ही कापूस पीक घेता, कापूस पीक घेता, हो. पण तुमची जमिनीची फेरपलटणी सुद्धा गरजेचं आहे. म्हणून हो. त्यानुसार आपण हायटेकचं 5106ची निवड केली. तर 5106 मध्ये काय काय गोष्टी तुम्हाला चांगल्या वाटायल्यात? याचा दांडा बी मजबूत आहे साहेब. बरोबर आहे. हे दांडा हां. मजबूत आहे बघा, आहे ना? हा ओके. अजून याचं कणीस बी थोडं चांगलं आहे. हो. बरोबर आहे. आणि दुसरी गोष्ट तुम्ही म्हणे आपल्याकडे गुरं आहेत, तर गुराच्या दृष्टीने कसं वाटतं चाऱ्याची हो, पानाची रुंदी? पाण्याची रुंदी बी चांगली आहे, क्वालिटी बी एकदम लढळ आहे. फार बरोबर गोष्टी चांगल्या आहेत साहेब. करेक्ट. तर तुम्ही राजूभाऊ नेहमी शेतात येतात आणि हायटेकचं पीक तुमच्या शेतात भरल्यावर तुम्हाला काय फील होते हो? खूप आनंद वाटतो साहेब आम्हाला. बरोबर आहे. हो. का आनंद वाटायला? हे पीक हे थोडं दिसायला सुंदर दिसतो बरोबर आहे. आणि हाईट बी चांगली आहे याची. बरोबर. सगळ्या गोष्टी चांगलं आहे. चांगल्या म्हणजे एकदम पीक तुमचं लसलशीत आहे. कुठल्याच हो. प्रकारची तुमच्या शेतामध्ये काय आळी प्रॉ- दिसत नाहीये. काही नाही साहेब. आणि तुम्ही हे जी लागवड पद्धत आहे ती सुद्धा चांगली वापरली, हो. ड्रीपवर वापरली, हो साहेब. प्रत्येक ठिकाणी तुम्ही दाणे टाकले. हो तर साहेब. हायटेकची उगवण शक्ती कशी झाली? वजन शक्ती बी चांगली आहे साहेब. बरोबर आहे. हो. तर हे सगळ्या गोष्टी विचार करून तुम्ही पुढच्या वर्षी तुमचे सगळे मित्रमंडळी म्हणून हायटेकची येणाऱ्या खरीपमध्ये किती लागवड करसाल? किती नाही म्हणलं साहेब आम्ही 30-40 बॅग लागवड करू शकतो आमदार. 30 ते 40 बॅग तुम्ही येणाऱ्या वर्षी खरीप 2026 मध्ये तुम्हाला लागतील. हो. तर नांदेड जिल्ह्याच्या शेतकरी बांधवांना माझी हीच विनंती आहे हो साहेब. की 5106 हे वाण आपण खरीपमध्येही लावू शकता आणि रब्बीमध्येही लावू शकता. बरोबर आहे. तर तसेच तुमच्या भागातले प्रतिनिधी ओमप्रकाश साहेब आपल्यासोबत आहेत. तर ओमप्रकाश साहेब, तुमच्या भागातल्या शेतकऱ्यांसाठी 5106 बद्दल तुमची काय सल्ला राहील? 5106 जे वाण आहे आपलं, हं. हे वाण अर्ली वाण आहे. बरोबर आहे. आणि हे दुसरी गोष्ट, हे वाण समजा एखादं पाणी कमी जरी पडलं हं. तरी सर येऊन जाते. बरोबर आहे. आणि कणीस हं. बुडापासून शेंड्यापर्यंत परिपूर्ण भरते. बरोबर आहे. त्यांना साईज मोठी होते हं. आणि त्याच्यामुळे उत्पादन चांगलं येते. बरोबर आहे. तरी सर्व शेतकऱ्यांना बांधवांना आपली विनंती आहे हं. की सर्वांनी 5106 वाण वापरून जास्तीत जास्त उत्पादन घ्यावे. बरोबर आहे. तर धन्यवाद राजूभाऊ. पुन्हा धन्यवाद. तुम्ही असंच आमचं हायटेकचं हो, जसं ज्वारी लावता हो साहेब. तसं मक्याचं सुद्धा जास्तीत जास्त क्षेत्र वाढवून हो, आपल्या शेतकरी बांधवांना चांगला फायदा करावा. हो साहेब. धन्यवाद. आम्हाला साहेब हे ओमप्रकाश भिंगेवाड साहेबाने हां कोणतेही नवीन पीक आणलं समजा, हां आम्हाला कोणतेही बी असे मार्गदर्शन देतात. बरोबर आहे. असं हे लावा, हां असं करा. करेक्ट. ते नेहमी वेळेवर आम्हाला बियाणं बी पुरवठा करतात. बरोबर. आम्ही पैसे देऊ न देऊ हां तर ते फाईट चांगली आहे हां की आम्हाला बियाणं वावरामध्ये आणून पोहोच करतात. बरोबर आहे. तर एवढा आनंद आहे आम्हाला त्याच्यात. नक्कीच हायटेकची सर्व्हिस अशीच कंटिन्यू राहील. ओमप्रकाश साहेब हायटेकच्या वतीनं तुम्हाला सतत सेवा देत राहतील आणि शेतकऱ्यांचा जास्तीत जास्त कसं फायदा करून देता येईल ते आमचा कोशिश नेहमी राहील. हो. धन्यवाद पुन्हा राजू.